नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. सो लाईफ इज सच अ ग्रेट टीचर दॅट वेन यू डोंट लर्न अ लेसन इट विल रिपीट इट. समजा तुमच्या मुलीला एखादं गणित अडलं आहे, तर तुम्ही काय कराल? ते गणित कसं सोडवायचं हे समजावून सांगाल. त्या गणितासारखीच अजून 2-4 गणितं सोडवायला द्याल आणि मग त्या प्रकारची गणितं सोडवता यायला लागली की मग पुढच्या प्रकारची गणितं शिकवायला सुरुवात कराल, बरोबर? पण आपण ना 2-3दा समजावून सुद्धा गणित सोडवता आलं नाही तर कंटाळतो, रागावतो. इतकं समजावून सांगून सुद्धा कसं काही येत नाही, जाऊ दे आता मीच देतो सोडवून, असंही म्हणतो. पण परमेश्वर मात्र असं करत नाही. तो तुम्हाला तुमचं गणित सोडवता येईपर्यंत तो तुम्हाला गणित घालतच राहतो. तो समजावून सांगायला पण तयार असतो नेहमी, आणि कितीही वेळा समजावून सांगायला तयार असतो. पण स्वतः काही तो तुमचे प्रॉब्लेम्स आयते सोडवून देत नाही. आपल्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम आहे तर तो सोडवण्यासाठी मदतीला परमेश्वर कोणाला तरी पाठवतोच. समजा एकदा समजावून नाही कळलं तर मग आयुष्यामध्ये तसाच प्रॉब्लेम हा परत येतो. एकदा, दोनदा, तीनदा, अनेक वेळा. आपण मात्र म्हणतो, काय बाई, हे असे लोक सारखे मेले माझ्याच वाट्याला येतात. 4 दिवसांपूर्वी पण हे असंच झालं आणि आता पुन्हा तेच. माझ्याच बाबतीत हे असं सारखं घडतं. इतके मी प्रयत्न करतेय पण रिझल्ट्स मात्र मला तेच मिळतात. माझ्या नशिबातच नाही आहे बहुधा. तुमच्या विचारांच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणाऱ्या व्यक्ती, घटना या तुमच्या आयुष्यात येत राहतात आणि पर्यायाने तुम्हाला तेच रिझल्ट्स मिळतात. आता हे खरं तर माझं बरेचदा सांगून झालंय. या व्यक्ती आणि घटना ज्या आहेत ना, त्यांना तुम्ही योग्य प्रकारे रिस्पॉन्ड करायला शिकलात, अर्थातच त्या परिस्थितीमध्ये योग्य विचार करायला शिकलात, त्या परिस्थितीमध्ये योग्य भावनेत राहून ती परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळायला शिकलात की मग तुमची फ्रिक्वेन्सी बदलते. म्हणजेच आयुष्यात अ व्यक्तीऐवजी ब व्यक्ती येते, किंवा आयुष्यातल्या काही व्यक्ती आपल्याला बदलता येत नाहीत, पण आपले योग्य विचार जे आहेत ते समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकतात आणि त्या व्यक्तीसुद्धा आपल्याला योग्य प्रकारे उत्तर द्यायला लागतात आणि त्यामुळे घटना बदलतात आणि त्यामुळे रिझल्ट्सही बदलतात, कारण आपणच आतून बदललेले असतो. आपल्याला ना मदत करणारे 2 प्रकारचे लोक असतात, जे सोल्युशनच्या रूपात येतात आणि त्यांचे आपण नेहमी आभार मानतो, आणि दुसरे म्हणजे जे प्रॉब्लेमच्या स्वरूपात येतात. हो, मग ते आपल्याला मदतच करायला आलेले असतात, पण आपण मात्र त्यांना नावं ठेवण्यातच धन्यता मानतो, हो की नाही? आता एकदा का तुम्ही प्रॉब्लेम योग्य प्रकारे हाताळायला, सोडवायला शिकलात की मग हे लोक तुमच्या आयुष्यातून जसे गायबच होतात. आणि त्यामुळे ना, ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात त्यांचे आभार नक्की माना, कारण ते आपल्याला ना आयुष्याचे बहुमूल्य धडे शिकवून जातात. समोरची व्यक्ती जेव्हा मदत नाकारते तेव्हा ना खरं तर आपली दुप्पट वेगाने प्रगती होते. त्यामुळे ना अशा व्यक्तींविषयी मनात कटू भावना ठेवू नका. आपण ना आत्मनिर्भर होतो, त्यामुळे अनेक गोष्टी आपण स्वतःच्या एकट्याच्या बळावर सहजी पूर्ण करू शकतो. आणि त्यामुळे तुम्हाला ज्यांनी मदत केली आणि ज्यांनी मदत नाकारली त्यांचे सुद्धा अगदी मनापासून आभार माना. कधी कधी प्रयत्न करून सुद्धा
अपेक्षित रिझल्ट्स नाही मिळत. तरी ना निराश किंवा हताश न होता, जाऊ दे आता मरू दे, मला कंटाळा आला, मला आता हे करायचंच नाही आहे, असं काही म्हणण्यापेक्षा जी काही परिस्थिती आहे ना तिला सामोरं जायला स्वतःला तयार केलेलं कधीही चांगलं. केलेले जे पूर्ण प्रयत्न असतात ना ते तुम्हाला अपयशात सुद्धा शांत आणि समाधानी ठेवतात, कारण तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न केलेले असतात आणि ही जी शांतता आहे ना ती तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायला सुद्धा ऊर्जा देते. आता बरेचदा एखादा प्रॉब्लेम फेस करत असताना आपण केलेल्या प्रयत्नांवरचा आपला विश्वासच कमी पडतो. मन शंकेच्या, अनिश्चिततेच्या विचारांनी, भावनेने भरून जातं. म्हणजे आपण ना ॲफर्मेशन्समध्ये म्हणत असतो की हे सोपं आहे, हे मी सहज करू शकते, पण त्याचबरोबर ना मनामध्ये पॅरलली हे चालू असतं की नाही जमलं मला तर जाऊ दे, काय होईल ते होईल, मरू दे. आणि ह्या वेळेला मागच्यासारखंच झालं तर, मागे पण मी किती प्रयत्न केले होते पण कुठे मिळालं मला यश. आणि ह्यामुळे ना संभ्रमित ऊर्जा आपली तयार होते आणि ह्यामुळे या संभ्रमित ऊर्जेमुळे आपल्याला रिझल्टसुद्धा तसेच संभ्रमितच मिळत राहतात. आणि त्यामुळे आपल्या सकारात्मक विचारांवर ना आपला पूर्ण विश्वास पाहिजे. आणि विश्वास म्हणजे तरी काय असतं सांगा बरं. ते सुद्धा असे काही ठाम विचार असतात ज्यामुळे आपल्या मनामध्ये विश्वासाची भावना तयार होते. आणि हा जो विश्वास आहे ना तो स्वतःच्या क्षमतेवर ठेवायचा आहे मंडळी. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मनामध्ये शंकेचे, जर तर असे विचार तयार होऊ लागतील तेव्हा त्यांना बाजूला सारून विश्वासाचे विचार मनात निवडत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे इमिजिएट फायदा असा होतो की रिझल्ट यायच्या आधीपासूनच आपली एनर्जी ना ह्या शंकांच्या विचारांमुळे जी खाली खेचली जाते ना ती होत नाही. तुमची एनर्जी ना मेंटेन राहते. जे काही रिझल्ट्स लागतील ते लागतील, यश मिळेल न मिळेल, जे काही होईल ते होईल. पण जरी रिझल्ट्स आपल्याला हवे तसे आले तरी आपण आनंदात हवेत उडत नाही, आपण जमिनीवर राहतो. आणि समजा आपल्याला अपयश मिळालं तरीसुद्धा ते अपयश फेस करण्यासाठी आपल्याकडे ऊर्जा शिल्लक राहते. आपण अपयशाच्या दुःखाच्या पुरामध्ये वाहून जात नाही. ठीक आहे, झालं तर चला करूया, प्रयत्न करूया पुन्हा. हा विचार मनात तयार करण्यासाठी आपल्याकडे ऊर्जा शिल्लक राहते. आपण लगेच सावरतो. आणि आधीपासूनच जर तर शंका, निश्चितता ह्यांचे मनात जर विचार घोळवत राहिले ना तर आणि ह्या केसमध्ये जर अपेक्षित रिझल्ट्स आले नाहीत तर मग आपल्याला सावरायला, पुन्हा उभं राहायला खूप वेळ जातो. आणि तुम्ही हार मानून बसलात, पळालात तरी ना परमेश्वर काही हार नाही मानत. तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ना ते सोडवायला तुम्हाला परत इथेच यावं लागतं. परमेश्वराच्या शाळेत ना शॉर्टकट नाही, कॉपी करता येत नाही, 80-80 नाही, भेदभाव नाही, 35ला पास वगैरे असं काहीही नाही. तुम्हाला 100% प्रयत्न करावे लागतात आणि तुम्हाला 100% मिळाल्यावरच पुढच्या वर्गात जाता येतं. आणि त्यासाठी आपण किती टक्के प्रयत्न केलेत ना हे नेहमी विचारा स्वतःला. आणि ना आपल्याला आतून माहिती असतं बरोबर अगदी की आपण किती प्रयत्न केलेत. आणि त्यामुळे ना स्वतःशी प्रामाणिक राहा.
आता तेव्हा हे समजून घ्या की जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण नीट न सोडवल्यामुळे परमेश्वर आपल्याला तसाच प्रॉब्लेम म्हणजेच तशाच काही कटकट्या व्यक्ती, तशाच काही कटू घटना आपल्याला हाताळायला देत आहे. असं काहीतरी आहे जे करायचं राहून जातंय, सारखं सारखं करायचं राहून जातंय. प्रॉब्लेम सोडवायच्या अनेक पद्धती आहेत, त्या शोधा, त्यांची तुलना करा. नक्की काय करायचं राहून जातंय हे शोधा. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट शोधायला लागतो ना, तेव्हा तीच गोष्ट सुद्धा आपल्याला शोधत शोधत आपल्याकडे येते. आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स जेव्हा आपण योग्य पद्धतीने सोडवायला लागतो की मग परमेश्वर आपल्याला पुढचा प्रॉब्लेम देतो. शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.